महाराष्ट्रातील रस्ते आणि महामार्ग विकासासाठी 2025 हे वर्ष नवा अध्याय लिहिणारे ठरणार आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प यावर्षी पूर्ण होणार असून यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुखद होईल. केवळ वाहतूक सोपी होणार नाही तर या प्रकल्पांमुळे स्थानिक उद्योगांना देखील चालना मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल. याचा परिणाम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासावर होणार आहे. चला तर मग बघूयात लोकमतचा स्पेशल रिपोर्ट. जाणून घेऊया या क्रांतिकारक प्रकल्पांबद्दल. मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. 701 किलोमीटर लांबीच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंतचा 625 किलोमीटरचा भाग वाहतुकीसाठी खुलाय. उर्वरित 76 किलोमीटरचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते आमने मार्च 2025 पर्यंत सुरू होईल. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा वेळ केवळ आता 8 तासांवर होणार. हा महामार्ग केवळ वेळ वाचविणारा ठरणार नाही तर तो राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीसाठी देखील मोलाचा ठरेल. मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्प. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी आणि प्रवासाला अधिक गतिमान करण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे काम जून 2025 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी होणार आहे. ही योजना प्रवाशांसाठी वेळ वाचवणारी ठरेल तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडी देखील कमी करेल. याशिवाय तिसरा महत्त्वाचा प्रकल्प अर्थातच ठाणे खाडी पूल प्रकल्प. ठाणे खाडी पूल 3चा दक्षिणेकडील भाग अधिक खुला झालाय. उत्तरेकडील मार्गाचे कामही मार्च 2025 पर्यंत पूर्ण होईल. या प्रकल्पामुळे ठाणे खाडी पूल 1 आणि 2 वरील वाहतुकीचा ताण कमी होणार तसेच ठाणे आणि नवी मुंबई यांच्यातील कनेक्टिव्हिटी अधिक सुलभ होणार. याशिवाय इतरही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. 2025 मध्ये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे रस्ते प्रकल्पही पूर्ण होणार आहेत. विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिक कोकण आणि मुंबई दरम्यान वाहतुकीचा गती देईल. पुणे वर्तुळाकार रस्ता पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करेल. जालना नांदेड द्रुतगती मार्ग मराठवाड्याच्या विकासाला चालना देईल. 2025ला कनेक्टिव्हिटीचे नवे पर्व आहे. या सर्व प्रकल्पांमुळे महाराष्ट्रातील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे तसेच राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासाला नवी गती देखील मिळणार आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष महाराष्ट्राच्या रस्ते विकासाचा सुवर्ण काळ ठरेल यात काही शंका नाही.